आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. प्राध्यापक जिगळेकर मागासवर्गीय नर्स, काबाड कष्ट करणारे लोक घाम गाळून 500-300 वर मायमावल्या रोजदारी करणारे मला दान देत आहेत राजू. ज्याला 1-1 लाख रुपये पगार आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे. हा ताई, वा वा, ती ताई आमच्या नागपूरच्या आहेत बरं का. एका पवित्र भूमीमधून आलेली तुमच्या गावची सून झालेली. टाळ्या वाजवा या माऊलीसाठी. मग हे नागपूर माहेर आहे त्यांचं. तुमचे पतिराज कुठे आहे? इकडे. हा, हे यांची म्हणजे सुविद्य पत्नी आहे. हे नागपूर माहेर आहे. पवित्र दीक्षाभूमीच्या पवित्र मातीतून या बिचारीचा जन्म झाला आणि त्या पवित्र मातीतून येऊन या बुवाच्या गळ्यात माळ टाकली. यांची सुविद्य पत्नी मिळाली. अरे भाग्यशाली आहेस तू. सुविद्य पत्नी मिळाली बिचारी. छान छान ताई, खरंच मला आनंद वाटला की त्या पवित्र भूमीत जिथे आमचा पुनर्जन्म झाला नागपूरला, त्या नागाच्या भूमीमध्ये त्या नागाची तू नागिन आहेस, बाबासाहेबाची वाघीण आहेस. आणि हा तुझा पती. खरंच तुम्ही एकमेकाला पूरक आहात. आई वाघीण, हा वाघ वाघाची वाघीण. चला टाळ्या वाजवा बाय दोघांचं. वा छान. आणि विशेष करून लव्ह मॅरेज नाही यांचं, अरेंज मॅरेज आहे. दोन्ही परिवारांच्या सहमतीनं झालेलं लग्न आहे. त्याला महत्व आहे ना. वा छान छान बेटा, थँक्यू. हे असं हा, नाहीतर काय काय पळवापळवी चालू आहे यार मोबाईलवर. 4-4 एकराच्या माया पळून चालल्या परत. रोज पेपर लावाच पाहिलो. नवऱ्याचा मर्डर, बायकोचा मर्डर, काही घेणं नाही. मोबाईल करणे मग किती वापरावं, कसं वापरावं, कोणासाठी वापरावं, काही सुरू होत नाही. म्हणजे कुठं कुठं सगळं नाही. माझ्या मायला वंदनीय आहे, परंतु हे धोकादायक आहे. हे आपली सामाजिक घडी विस्कटून जात आहे. आता पोराचे लग्नच होईना झाले हो. 35 वर्षाची पोरगी झाली तरी बी शिकायली. आई वय 35 झालं, शिकायली हो. आता काय मायचा देवारा शिकायली का? आता 35 वर्ष झाले ना. बाबासाहेबाच्या सगळ्या डिग्र्या, बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या डिग्र्या जे घेतल्या ना, हे लग्न झाल्यावरच घेतलेल्या. आता शिक्षणाचा लग्नाचा काही संबंध नाही. शिकणारं कवाही शिकते. एक माऊली तर 2 लेकरं झाल्यावर तिनं कलेक्टर झालेली अभ्यास करून. 2 लेकरं झाल्यावर संसार करत करत अभ्यास केला. लेकरं सांभाळत नवरा सांभाळत अभ्यास केला, कलेक्टर झाली. ती स्वतःला सांभाळू शकत नाही तर काय चपराशी तरी होईल काय? शील महत्वाचं आहे. मान शिलानं माणूस फार सुंदर दिसतो. मजुरी करून मला दान द्याले. खूप संपत्ती आहे, खूप पैसा आहे, कंजूस आहे. काय पुरावा पण येऊ. असा पैलवान आहे तगडा. तगडा पैलवान 120 किलोचा. मेंगा आहे. काय करावं. सुंदर बाई आहे, सुंदर स्त्री आहे, वेश आहे. काय करावं तिला? बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिलेलं आहे चारित्र्यावर. बाबा म्हणतात, वेश्या व्यवसाय करणारी बाई 5 तारीख हॉटेलमध्ये राहते. दागिने नटलेली, भारीच्या पातळ साडी अंगावर. 5 तारीख हॉटेलमध्ये राहते आणि वेटरला हुकूम देते की सुलेमान मेरे लिए तारी और बिर्याणी लेके आ. आणि ती बाई एवढी नटलेली सजलेली, 10,000चा शालू, नसतं सोनानं, बिर्याणी खाते. आणि ती जर बाहेर जाऊ लागली रस्त्यानं तर तिला पाहून लोक काय म्हणतील? देखो रंडी जा रहा है, रंडी. झोपड्यात राहणारी माझी माय, माझी बहीण, माझी ताई ठिगळाचे लुगडे नेसू द्या, फाटके लुगडे नेसू द्या हो, चटणी रोटी खाणारी असू द्या, झोपड्यात राहणारी असू द्या, आणि ती जर सिलवान, गुणवान, विद्वान असेल, ती जर रस्त्याने जाऊ लागली तर सगळे जण तिला पाहून म्हणतील, जय भीम ताई, जय भीम आका, जय भीम मावशी, माझी ताई चाललेली. एवढी मोठी ताकद शिलात आहे माय. दादा बाबासाहेब म्हणतात, मी लय शिकलो म्हणून मला लोक भीत नाहीत. माझ्याकडे 32 डिग्री आहेत म्हणून लोक मला भीत नाहीत.
मी लई देशाला फिरून आलो म्हणून लोक मला भीत नाहीत, मला 9 भाषा येतात म्हणून लोक मला भीत नाहीत, बिलकुल नाही. मला लोक का भीतात? कारण माझं चारित्र्य शुद्ध ठेवलं. माझं चारित्र्य शुद्ध असल्यामुळे लोक मला भीतात. नाहीतर खरात 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 आशो खरा, चला घरात अन वाजवा परात अन निघूया घरात, चला घरात अन वाजवा दुःख वाटलं ते अशोक खरात भडवा. हा मी तर म्हणेल आता मायावर उद्या गुन्हा दाखल झाला तर झाला. हा सरकार मान्य भोदू होता हो, त्याला सरकारची मान्यता होती. तिथे संघ मुख्यमंत्र्याचे फोटो, त्याच्या संघ आमदाराचे फोटो, त्याच्या संघ खासदाराचे फोटो, त्याच्या संघ अमित शहाचे फोटो. मग हे सरकार मान्य भोंदू नव्हता का? हा आता उघड पडलं म्हणून मी नाही उगाच गेलतो मी उगाच. हा माईच्या देवाऱ्याला गेलता का तिथं तू? कोण आहे रे तू? काल इथं बागेश्वर बाबा आला, तिथं मुख्यमंत्री सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत, हा त्याच्या त्या बेण्याला इथं काला बोलवलं त्या उत्तर प्रदेशच्या? त्याला काय माईचा देवारा माहित आहे काय? त्यानं केला का शिवाजी महाराजांचा अभ्यास? तो भडवा म्हणतो की शिवाजी लढाया करून करून थकले होते शिवाजी राजा, आणि म्हणून त्यांनी मुकुट काढला आणि समर्थ स्वामीच्या चरणावर ठेवला. थकते का शिवाजी महाराज? थकले होते. अरे ऊर्जा होती शिवाजी महाराजांमध्ये, चपळाई होती वाघाची. तो राजा होता आमचा बहुजनाचा. माय घाल्या तिकडे उत्तर प्रदेशात, तुम्ही माय घाल ना तिकडं. तुला काय देवारा माहित आहे काय? शिवाजी महाराजाची भूमी आहे. इथं येऊन पचपच बोलू नको. दुःख या गोष्टीचं वाटलं की तिथं मुख्यमंत्री असून, तिथं सरसंचालक असून डॉक्टर मोहन भागवतजी यांनी त्याला रोखलं नाही. त्या स्टेजवर त्यांनी निषेध केला नाही. मुकसंमती होती का त्याला? बाकी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलले असतील तो भाग वेगळा, तिथं का त्याला बोलू दिलं? हा माझा मुद्दा आहे. हे अशोक खरात असे किती भोंदू तरी लुटायलेत माया मावल्याला चुत्या बनवून. त्याला शासन मान्यता होती का? 40 किलोमीटरहून त्याला पाणी दिलं. या जिगळ्या गावला आताच माझ्या बहिणीनं सांगितलं की इथं पाणी मिळत नव्हतं. हे लोक माणसं नाहीत का इथले? त्याला 40 किलोमीटरवरून पाण्याची योजना दिली. कोट्यावधी रुपये त्याला त्या योजनेसाठी कोण दिले? ती रुपाली चाकणकर, महिला अध्यक्ष असणारी, महिलावर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तिची नियुक्ती केली. आणि ती तिथं बायाला समुपदेशन करायली की तू या माग राहू आहे केतू आहे. आणि तिथं एक सोट्या बसलेला आहे, तो सगळं नीट करते. मग हे तिकडे वाट लावायली, कन्वर्ट करायली त्याला. आणि ते जवळजवळ त्यानं आता उजागर 158 बायाचा टेबलावर उधार केलेला आहे. टेबलावर. हा त्याची बायको म्हणते, अशोक खरातची बायको म्हणते की मा नवरा निर्दोष आहे, त्यानं काही केलं नाही. ते एक विधीचा भाग होता. देवा अशी बायको भेटायला कोण्या देवाला नवस करावं लागते रे देवा? बरं झालं आम्हाला बाबासाहेबांनी बुद्धाच्या ओटीत टाकलं, नाही तर या भुवाईनं तर आमचा धुराडाच वाजवला असता. न्याय कोणाकडे मागाव? अरे बाबासाहेबाचा कायदा नसताना तर असा हराम बापू, आसाराम बापू त्याचं नाव मी बदलून ठेवलंय, असा हराम बापू, नारायण साई, राम रहीम आणि हा कालचा भडवा अशोक खरात हे जेलमध्ये गेले नसते राजे हो. बाबासाहेबाचा कायदा नसता तर हे आधुनिक कामदेव रत्न म्हणून या सरकारने याला पुरस्कार दिला असता. जर बाबासाहेबाचा कायदा नसता. अतिशय जबाबदारीनं बोलत आहे. कामदेव रत्न. आणि मी आधुनिक कृष्ण म्हणून थोबाड वाजते. हे बेन हे टरबूज. आधुनिक कृष्ण. त्या बायाला म्हणायचं म्हण हे गेल्या जन्माची तू राधा आणि मी कृष्ण. अबे माय घाल्या, मग गेल्या जन्मात तू काय झकमाऱ्या करायच्या ते कराव ना. इथं काहाला घ्यायला घेण्या देण्याचं. अरे ते टेबल कोण्या सुतारानं बनवलाय? ते सुतार धुंडायलो राजे हो मी. मला ते सुतारच कौशल तसे टेबल बनवून घ्यावं म्हणायलो मी. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.